नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कदम याच्या अद्रकीच्या प्लॉटवर येण्याचं कारण असं होतं, ते म्हटले बा आपले स्पॉट वाढले. स्पॉट या कांदा वाढत असतो. आपण आता जिथे घ्यायला असलं तिथे पहिले आपले स्पॉट झालेले होते. आता हे स्पॉट जवळपास अद्रक लावल्यावर 1 महिन्यानं पासूनच स्पॉट चालू झाले होते जुलैमध्ये. तर यानं आज सुद्धा याला ड्रीपमधून मॅट्रिक आणि मेटॅलिक्स दिलेलं नाही. तर मग आपण असा विषय आपला, आपण सगळे घाबरून जातोय मग आता प्लॉट बसू राहिले, हे हो राहिले, ते हो राहिले. तसं नसतं. आपण ओळखायचं कसं, आता इडे आता समजा आपलं हे बसू लागलं, आता हे दुसरा कंद हे घेऊ लागला. असं हातानं मोडत असेल तर आपण समजून घ्यायचं नाही. पिवळं झालं म्हणजे आपण समजून घ्यायचं आपलं आता जिडे आपलं पहिलं बसलेली अद्रक त्याची शेजारी एखादा अर्धा बेट घेत राहत आहे. पण आता आपण बऱ्याच शेतकऱ्यांना ब्लू कॉपर दिलं. ब्लू कॉपरचे रिझल्ट स्टडी करता छान वाटले. ब्लू कॉपरचा फायदा असा आहे, थोडं मॅक्रोन्यूट्रनचं बी काम करतं आहे. आणि त्यातून आता ह्या शेतकऱ्यांना बघू शकतो मी, फुटवे वगैरे एकदम व्यवस्थिशीर आहे. आणि आज आपण हिला ब्लू कॉपर देणार आहे. आता कोणी काय उन्हाचं व्हिटिंग आहे, उन्हाची व्हिटिंगमध्ये ब्लू कॉपर चालतं का? तसं ब्लू कॉपरचं तसा काही विषय नसतो. ब्लू कॉपर हे स्वस्त आणि मस्त आहे. आणि त्याला आपण सांगितलं होतं मागच बा, आता तुमचं हे होईल तर थोडे बसले होते बा, तुम्ही आता आंतरपीक म्हणून खाली मक्का घेऊन टाका म्हणून त्याने खाली आंतरपीक म्हणून सनी मक्का घेतली. बरेच शेतकरी कसे घाबरून जातात, आता प्लॉट बसला आणि प्लॉट थांबत नाही. प्लॉटचे तुम्ही नियोजन केलं सुरुवातीपासून, आणि कोणी म्हणतं पळती सडा असते, हे असते, ते असते. ज्या शेतकऱ्यांना पहिल्यापासून काही ब्लू कॉपर किंवा काही जैविक किंवा सोडोमोनॉस याची कधी व्यवस्थापन केलेली नसली तर तो प्लॉट रात्रीतून 10 पांड, 5 पांड, 20 पांड असं बसत असतो. त्याकरता आपण पुढच्या वेळेस आपण काय करायचं आहे, जवळपास आपण सगळं काही जैविक 50% आणि पेस्टिसाईड 50% असं करून बुरशीनाशक कंट्रोल करून आपण प्लॉट ग्रोथ कसा करता येईल आपल्याला ते करणं आहे. आणि किमान आता ज्याची अद्रक कधी समजा 3ऱ्या वर्षी आपल्याला लागवड त्या क्षेत्रामध्ये करायची असेल तिथे आपल्याला एकदा त्या शेताला फवारणी आपलं पाणी भरून बायोकल्चर फवारून नांगरून टाका. त्याच्यानंतर एक महिनाभर त्याला तापू द्या. आणि मग तुम्हाला ज्यावेळेस अद्रक लावायचं असेल तुम्ही अद्रक लावू शकता. तिथे सड येणार नाही. हे तुम्हाला मी सांगतोय. सगळे लय सोपे उपाय हो, भरपूर काही सोपे उपाय, पण आपण ते केले पाहिजे. आपण काय करतो आता कृषी दुकानदार भरपूर काही कंपन्या झाल्या. कोणी मार्केटिंग करता 1 खड्याचे 2 खडे 1 खटी करतो. ह्या आमच्या औषधांनी एवढे गट्टे होतात. आपल्या साधी घरगुती उपायानं गट्टे होत्या. जीव अमृत करा तुम्ही, 10 बारणी करा, तुमचे तसे गट्टे बनवू शकता. जसं तुमचा जमिनीत सेंद्रिय ग्रुप वाढेल तसं तुमच्या गट्टे वाढतील. आता एखादा कमकुवत माणूस आहे, त्याला तो सहजपणे 50 किलोची गोणी हिऱ्याची घेऊ शकत नाही. पण चांगला जाडजूड असेल, पैलवान असेल, तो स्वतः हिऱ्याची गोणी खांद्यावर घेईल. तसं जमिनीत झालेली आपण जमीन कमकुवत करून टाकली. सोड क्लोरोप्लस, सोड मॅट्रिक, सोड सोड पेस्टिसाईड, बुरशीनाशक, हानिकारक ह्या गोष्टी आपण केल्या. आपण ह्या काही 2-4 गोष्टीचं कधी आपण अवलंबन केलं जैविक हे ते, तर आपल्याला या गोष्टी सगळ्या ठीक होऊ शकतात. तर तुम्ही हा प्लॉट बघू शकता, गिरनेरी बघू शकतात, आणि तुम्ही हे सगळं बघू शकतात. आता 1-2 बेट झालेले आहे, पण आपण आधी ब्लू कॉपर देणार आहे. ब्लू कॉपरचे फार सुंदर रिझल्ट आहे. 400-450 रुपयात तुमचं तुम्ही सड थांबवू शकतात. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.